स्वयंपाक करा, जेवण करा, स्वयंपाक करा, जेवण करा. कपडे घाला, कपडे उतरवा, कपडे स्वच्छ करा. हे काय आहे? दिवसात 2-3 तास स्वयंपाक केला, मग जेवण उरकलं, मग टेबल पुसला, मग भांडी स्वच्छ केली, मग आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायचे आहेत, त्यानंतर दोरीवर कपडे सुकवायचे आहेत, त्यानंतर घड्याळ आणून ठेवतायत. एकूण मिळून दिवसातून एकदा पेन उचललाय लिहिण्यासाठी की धोब्याला काय काय दिलंय. अरे भाऊ, सुशिक्षित आहोत आपण, शिक्षणाचा काहीतरी फायदा होईल. असंच थोडी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतं की तूच खूप निघाली आहेस क्रांती करायला, पाहिलंय तुझी आई दिवसभर स्वयंपाकघरात काम करायची आणि तेव्हा तर कोणी नोकर चाकर सुद्धा नव्हते, सगळं काही स्वतः करायची, हे पण लोक म्हणतात. आणि अजून मागे जाऊन म्हणतात की जातं सुद्धा स्वतः चालवायची, पीठ पण दळायची आणि पाहिलं की ती खुश राहायची. ही गोष्ट अभिमानाची नाहीये. इतक्या काळापर्यंत हेच कराल तर हेच करणं तुमचा प्राण बळून जाईल. आणि जर हे करायला मिळालं नाही तर वाटेल प्राण निघून गेले. ही गोष्ट खूप भयानक आहे. ही गोष्ट खूप भयानक आहे. अंगावर काटा उभा राहायला हवा.